सांगितलं, काही लोक माझ्या विरोधातली डिबेट मध्ये आले होते, त्यांनाही सांगितलं की एका पोटनिवडणुकीची ट्रायल करून बघा. आणि हे काय मीडियामध्ये सांगण्यासाठी साहेब नाही, मी खरोखरचा राजीनामा देतोय. कारण ह्या ठिकाणची जी परिस्थिती आहे ही लोकांना मान्यच नाही. का कुणाला मान्य आहे? हात वर करून सांगा की असं मतदान होऊ शकतं आपल्या तालुक्यामध्ये. मार्कडवाडीकर सांगा, तुमच्या गावामध्ये हे मतदान होऊ शकतं? मग तुम्ही 1400 लोकांनी जे मला मतदान दिलेलं आहे, 1400 लोकांनी तुम्ही अफिडेव्हिट घालणार का? अफिडेव्हिट करून देणार का? मी निवडणूक आयोगाकडे असा अर्ज करणार आहे की सगळ्या तालुक्यातल्या ग्रामसभेचे ठराव तर माझ्याकडे आलेलेच आहेत. मी साहेबांना एक ठराव आता दाखवलेला आहे. मार्कडवाडी मधल्या 1400 ज्याही लोकांनी मला मतदान केलंय तेवढ्याच साहेब, मला त्या ठिकाणी 800 मतदान दाखवलेलं आहे, त्याला 1000 मतदान दाखवलेलं आहे. गावानं मतदान त्याला 500 केलेलं आहे, नाही असं नाही. परंतु ज्या 1400 लोकांनी मला मतदान केलं ते तुम्ही अफिडेव्हिट करणार आहे का? सगळं गाव हात वर करून सांगा. तर मी निवडणूक आयोगाकडे जे आपले कुणी वकील साहेब असतील साहेब, तर अशा पद्धतीनं हे अफिडेव्हिट घालायचं. तालुक्यातल्या 91चे 91 ग्रामपंचायतीचे आम्ही ठराव घेतोय आणि निवडणूक आयोगाला सांगू की आमची शंका जी आहे ती दूर करायला तुम्हाला हे बॅलेट हे साधं सोपं देशातला आक्रोश आहे. तुम्ही पुलवामा दाखवताय, तुम्ही लाडकी बहीण दाखवताय आणि त्या ठिकाणी लाडकी मशीन करताय. प्रत्येक वेळेला काहीतरी दाखवलं जातंय. लाडक्या बहिणीनो, तुम्ही सांगा, तुम्ही दिली मतं? पवार साहेब तुमच्याशी संवाद साधणार आहे. तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला विचारणार आहे की असं असताना लाडक्या बहिणीचा 2-4 हजार मताचा परिणाम झालाय, नाही असं नाही, पण एवढा मोठा परिणाम होऊ शकत नाही. म्हणून आपल्याला या ठिकाणी ही लोकशाही वाचवायची असेल तर ती पवार साहेबच वाचवू शकतात. यासाठी मी निवडणूक आयोगाकडे माझ्या बॅलेट पेपरवरती निवडणूक घेण्याच्या अटीवरती तुम्हा सगळ्यांना विचारून मी राजीनामा देऊ का? हात वर करून सांगा. बॅलेट पेपरवर मतदान होणार आहे, होणार असेल तर मी राजीनामा देऊ का? सगळ्यांनी हात वर करून सांगा. आणि मग त्या ठिकाणी तुम्हा 1400 लोकांचं अफिडेव्हिट नोटरीला बोलवा. तुमच्या गावामध्ये बसून तुम्ही सगळेजण, सरपंच कुठे गेले सरपंच, तुम्ही सगळेजण बसून ते करून घ्या. गावोगावचे ठराव जवळजवळ 80% आलेले आहेत, 22% राहिले असतील ते आपण ठराव घेऊ. निवडणूक आयोगाकडे बॅलेटवरती निवडणूक घेण्याच्या अटीवरती मी राजीनामा द्यायला तयार आहे. आणि असा काय निवडणूक आयोग आहे की देशातली एक निवडणूक बॅलेटवर घेऊ शकत नाही? अडचण काय? तुम्ही गडचिरोलीत निवडणुका घेता, काश्मीरमध्ये निवडणूक घेता, एक पोटनिवडणूक घ्यायला तुम्हाला अडचण काय? आणि आम्ही हे विचारणार आहोत. नाही निवडणूक आयोगानं ऐकलं तर आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये, पवार साहेब त्या ठिकाणी मार्गदर्शन करतील, आपण सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ, हा लढा उभा करू. अनेक काल BG कोळशे पाटील साहेब येऊन गेले, अनेक वेगवेगळ्या राज्याचे मुख्य न्यायाधीश रिटायर्ड, त्यांची एक टीम आहे, जवळजवळ 60-70 रिटायर्ड अधिकारी आहेत. आणि त्याने फोन केला होता, आम्ही सगळे मिळून या ठिकाणी येतोय. म्हणजे अनेक समाजसेवक आहेत. रवीश कुमार सारखा पत्रकारानं फोन केला की मला त्या मार्कडवाडी गावाला भेट द्यायची, आंदोलनाला सुरुवात करायची आहे. राहुलजींनी परवा लोक पाठवले होते आणि इथली माती ते त्या ठिकाणी घेऊन गेले. ही बंडाची स्फूर्तीची, ही लोकशाहीची, लोकशाही वाचवण्यासाठीची ही माती त्या महात्मा गांधीजींच्या चरणावरती अर्पण करायची आहे. आणि मग मला या माध्यमातून सांगायचं आहे,
साहेब, आपण अनेक चढउतार आयुष्यामध्ये पाहिलेले आहेत, अनेक आंदोलनं यशस्वी केलेले आहेत.